ज्यांच्याकडून आम्ही नांगर वाहू घ्यायचो, ज्यांच्याकडून आम्ही काम करून घ्यायचो शेतामध्ये, ज्यांच्याकडून आम्ही गाडीला आम्ही ज्यांचा वापर करायचो, बरं का? तिथपर्यंत ठीक होतं. आता नाद झालाय नाद. त्याचं रूपांतर कशामध्ये झालं? ते काम करून घेण्याचं रूपांतर कशामध्ये झालं? नादामध्ये झालं. बरं का? आणि मान्य पण करतात, एकच नाद. मान्य पण करतात. सांगायचा उद्देश एवढाच आहे फक्त, की विषय जे आहेत ना, विचार जे आहेत ना, गुण जे आहेत ना, ते भगवंताने आमच्या हितासाठीच आणलेले आहेत, आमच्या चांगल्यासाठीच आणलेले आहेत. फक्त त्यांचा वापर कसा करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. बरं का? आणि म्हणून मग ते कळावं म्हणून हे प्रवचन आहे. कळावं म्हणून प्रवचन आहे. कीर्तन आम्ही का श्रवण करावी? ते कळावं म्हणून कीर्तन श्रवण करावी. ते कळावं म्हणून आम्ही प्रवचन श्रवण करावी. बरं का? काय म्हणतात येते? तेषामहं समृद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावी शीतचेतसाम. आम्हाला जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून भगवंत सोडवितात. आम्हाला संसाररूपी भवसागरामध्ये तरण्यासाठी भगवंत आम्हाला सामर्थ्य देतात. फक्त त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? भगवंताला, देवाला मी चित्त अर्पण केलं पाहिजे. चित्त अर्पण केलं पाहिजे. बरं का? आता संसार जर पाहायला गेला तर सुरुवातही दुःख आहे आणि शेवटही पश्चातापच आहे. सुरुवातही दुःख आहे. कितीही करायला गेलो नेटका, कितीही करायला गेलो चांगला, तरी पण तो पांढरा आणि फिकाच होत जातो. त्याला काही रंग येतच नाही ना, कलर येतच नाही ना. आयुष्यभर मनुष्य त्याच्यासाठी प्रयत्न करतोय चांगला व्हावं म्हणून, त्या ठिकाणी समाधान सुख प्राप्त व्हावं म्हणून मनुष्य प्रयत्न करतो, पण नाही मिळत. बरं का? त्याला कारण काय बरं? आणि मग ते कुठेतरी चांगलं व्हावं, आम्हाला कळावं म्हणून मग हे प्रवचन आहे. म्हणून कीर्तन आम्ही श्रवण केली पाहिजेत. आम्ही गाथा वाचली पाहिजे, गीता वाचली पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. का? आम्हाला कळावं म्हणून. बरं का? बैलगाड्या ज्या होत्या ना, पहिले बैलगाड्या, त्यावेळेला म्हणजे काही वर्षांपूर्वी, आता बाबांचं जर आपण तरुणपण बघितलं किंवा अजून त्यांचं लहानपण जर बघितलं, तर हे रोड वगैरे असे काही डांबरीचे रस्ते नव्हते. बाबा बरोबर आहे ना? त्यावेळेला धुलीचे रस्ते असायचे नाही का? अशा बांधावरून रस्ते असायचे, किंवा जरी हा मेन रोड असेल, मेन रस्ता जरी असेल, तरी पण तो धुळीचाच रस्ता होता. धुळीचा रस्ता होता. आणि मग अशा धुळीच्या रस्त्यामध्ये जर बैलगाडी गेली काही अंतरावर, तर मग ते चाक जे असते त्याच्यामध्ये आस ना बाबा, तो असा घासायचा, त्या चाक आसाला घासायचा. बरोबर ना? आणि मग आवाज यायचा, असा जोराचा आवाज यायचा, असा कू असा आवाज यायचा त्या चाकातून. बरोबर आहे ना? बरं, मग एकदा आवाज यायला सुरुवात झाली की मग काय करायचे तो माणूस? लिंबू मिरच्या बांधायचा. लिंबू मिरच्या नाही ना, की काय अशी विभूती वगैरे असायची काय, अशी फुकायची का? काय? काहीच नाही. म्हणजे आवाज जाण्यासाठी मग तो काय करायचा? तर त्याच्या साठीला एक जुनी बाटली असायची बघा. बाटल्यांचा वापर मनुष्य कुठे कुठे करायचा नाही का? बाटली असायची. त्या बाटलीमध्ये, बाटली महत्वाची आहे ना, त्या बाटलीमध्ये डांबर म्हणजे जुनं ऑइल, जळलेलं ऑइल असायचं. त्याच्यामध्ये एक तार टाकली असायची. त्या तारेला छोटासा कापड बांधलेला असायचा. आणि मग ते वंगण नाही का बाबा, हा, ते काढायचं, ते त्या चाकाला लावायचं. एकदा लावलं ना की तिथले तिथे आवाज बंद. आता हे काय काम चालू आहे बरं? प्रवचन आम्ही जे श्रवण करतोय, कीर्तन जे आम्ही श्रवण करतोय, हे संसार रूपी गाड्याच्या दोन चाकांना कधीतरी आवाज निर्माण झाला की त्यांनी वंगण लावून घ्यावं. हे वंगण एकदा लावलं ना की आवाज तिथल्या तिथे बंद. तिथल्या तिथे बंद. कितीही त्रासला ना माणूस, वैतागला ना माणूस, आपल्या भाषेत सांगायचा, संसाराला, तरी सुद्धा त्याला शेवटपर्यंत सुटत नाही संसार. आणि दुसरं सांगू का, तो आपोआप होत जातो. तो आपोआप होत जातो. जसा आपला भांड्या कुंड्यांचा संसार आहे, तसा आपला देहरूपी याच्यात सुद्धा जे बदल होतात, तोही संसारच आहे. तोही संसारच आहे ना. तुम्ही लहानाचे मोठे झालात, त्यासाठी काही कुठलं बटन वगैरे दाबावं लागलं का? काही प्रक्रिया करावी लागली का? आमचं बालपण कधी गेलं आणि आम्ही तरुण कधी झालो हे आमचं आम्हालाच कळलं नाही. समजलं का? बरं, मला सांगा, मनापासून म्हातारं कोणाला व्हावंसं वाटतंय का? वाटतंय का असं? मनापासून कोणाला म्हातारं व्हावंसं वाटतंय?
वाटत नाही, पण हळूहळू आमची वाटचाल तिकडे कधी होते हे आम्हालाही कळत नाही. कळतंय का? तारुण्य आमचं कधी गेलं आणि वृद्धापकाळ आम्हाला कधी आला हेही आम्हाला कळत नाही. अर्थात तो संसारही आपोआप होतो, त्यासाठी काही वेगळं काही करावं लागत नाही, आणि तो संसारही आपोआप होतो. फक्त भ्रम आमचा काय असतो माहिती आहे का? आम्ही आहेत म्हणून चाललंय, आम्ही आहेत म्हणून होतंय. जर आम्ही गेलो, म्हणजे मी जर गेले, मला सांगा हे सत्य आहे की भ्रम आहे? मी जर गेले तर घरातली भुकचे मरतील, हे सत्य आहे का भ्रम आहे? भ्रम आहे ना. तो माणूसही बोलतो मी जर गेलो ना तर यांना खायला वेळेवर मिळणार नाही, 4 पैसे कमवून आणतो म्हणून खातात, उद्या जर गेलो तर भुकचे राहतील. भ्रमच आहे ना. आजा गेला पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला, असे म्हणणारे अनेक गेले. बरं का? ज्या वेळेला ती बैलगाडी चालली होती ना, त्यावेळेला त्या बैलगाडीच्या खालून एक कुत्रा चालला होता. आता तो जोपर्यंत 60च्या खाली होता तोपर्यंत ठीक आहे, बरं का. आणि 60च्या खाली असताना त्याच्या मनामध्ये एक विचार आला की आहे की नाही. हा, त्याच्या मनामध्ये असा विचार आला, जशी मी पावलं टाकतोय तशी बैलगाडी पुढे पुढे जाते, मी ओढतोय. आणि ह्याच विचारामध्ये थोडा अजून पुढे सरकला तो, 60च्या थोडा पुढे आला. आता धुरांड्यांच्या खाली आला तो, म्हणजे बैलांच्या मापात आला अगदी. जसा बैलांच्या मापात आला ना, तसा ज्या बैलाला कळलं की हा भाव खातोय, गाडी आम्ही ओढतोय आणि याला वाटते गाडी मी ओढतोय की काय, तेव्हा त्या बैलाने त्याच्या लात मारली. आणि लात मारल्यानंतर त्याला वेदना झाल्या. तो गाडीपासून बऱ्याच अंतरावर ओरडत ओरडत जाऊन थांबला, पण जिथे जाऊन थांबला तिथून निरीक्षण करायला लागला, मी बाजूला झालो तरी गाडी चालली. समजतंय ना? अशी अवस्था आमची आहे. या ठिकाणी कार्य करत असताना आम्ही जोपर्यंत मी म्हणून कार्य करतोय ना, माझा परवाचा स्टेटस व्हिडिओ होता, मालक होण्याचा प्रयत्न केला की दुःख आलं. मालक होण्याचा प्रयत्न केला ना की दुःख आलं. आपण मालक नाहीत, आम्ही प्रवासी आहोत. आणि प्रवास करता करता कुठेतरी थांबायचं आहे ना. कुठे थांबायचं हे ज्याला कळलं त्याचा प्रवास यशस्वी झाला. समजतंय? कुठे थांबायचं हे कळलं ना त्याचा प्रवास यशस्वी झाला. गाडी शहापूरला जाणारी आहे रे, पण आम्ही जर शेऱ्याला बसलेलो आहोत आणि आम्हाला जर वासिंदलाच उतरायचं आहे, तर वासिंद आल्यानंतर आम्ही तो विचार केला पाहिजे ना, उतरलं पाहिजे ना. तसं आम्ही प्रवासी आहोत, कुठे थांबायचंय आम्हाला. नुसता एक केस पिकलेला बघितला दशरथ राजाने, तर त्याच वेळेला विचार केला, अरे आता श्रीरामाचा राज्याभिषेक करायला हवा. थांबायचं कळलं पाहिजे माणसाला, बरं का. सगळे डबे वगैरे जर सुनला माहीत झाले असतील, प्रमाणही जर माहीत झाला असेल, तर चाव्या द्यायला काय हरकत आहे का? हरकत आहे का? पण शेवटपर्यंत जर अजून हरप्याच्या चाव्या जर सुटतच नसतील, थांबायचं कुठं समजलं पाहिजे, बरं का. ह्या शतवर्ष वय नेमिले, अर्थात 100 वर्ष आपल्याला आयुष्य दिलंय ना, या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला 4ही प्रकारचे आश्रम साध्य करायचे आहेत. 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम सांगितलेला आहे, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत. लग्न झाल्यानंतर गृहस्थ आश्रम सांगितलेला आहे 50 वर्षापर्यंत, 25 ते 50. आता 50 ते 75 म्हणजे सुना आल्या, बरोबर आहे की नाही. आपलं 50 ते 75 म्हणजे सुना आल्या ना, बरोबर आहे की नाही. मग वानप्रस्थ आश्रम काय, घरात राहून वनात राहिल्यासारखं, घरात राहून वनात राहिल्यासारखं. आणि मिळालाच पुढचं आयुष्य 75च्या पुढचं, तर संन्यास आश्रम, जो मिळेल तो, बरं का. त्यावेळेला जर जास्त डोका तुमचा चालवायला जाल, तर मग मात्र काय होईल माहितीये का, बिना चहाचा राहायला लागल. जर जास्त डोका त्यावेळेला चालवाल तर काय, पश्चाताप होणं निश्चितच आहे, कारण तुम्ही तसे दिवस काढलेले आहेत.
आता उधळपट्टी बघितल्यानंतर तुम्हाला पश्चाताप होते. आमच्या टायमाला असा नव्हता, पण त्यांच्या टायमाला तसा आहे ना. काय समजतंय? आम्ही कसं केलं असेल, कसं उभं केलं असेल, काय काय कसे दिवस काढले असतील. नुसता मसाला घ्यायचा, मीठ कालवायचा, त्यात थोडासा तेलाची धार टाकायची, त्या कालवाचा ना त्याच्याशी जेवायचा. ठीक आहे, ती वेळ तशी होती. आता जर तुम्ही त्यांना बोलायला जाल, नातवंडांना पतवंडांना, तर आपल्याला बिना चहाचा राहायला लागेल. म्हणून मग संत काय म्हणतात, पुढचं काळ जर मिळालाच ना, तर मग संन्यास आश्रम. संन्यास आश्रम म्हणजे घर नाही सोडायचं, अखंड भगवंताचं नामचिंतन करायचं, देव कार्य करायचं, धर्म कार्य करायचं. गावात जर सप्ताह असेल तर एक दिवस पण सोडायचा नाही. कीर्तन असेल तर एकही श्रवण करायचं, सोडायचं नाही. प्रवचन असतील तर एकही ऐकायचं सोडायचं नाही. बरं का? देव कार्य, देश कार्य, धर्म कार्य जे करता येईल ना ते करता आलं पाहिजे. पण ऐका, जरी 25 वर्षाच्या खाली असेल, 25 वर्षाच्या नंतर असेल, म्हणजे ब्रह्मचर्य आश्रमामध्ये असेल, गृहस्थ आश्रमामध्ये असेल किंवा वानप्रस्थ संन्यास आश्रमामध्ये असेल, तरी सुद्धा आम्ही देवाचं नामचिंतन करायला पाहिजे, जर त्या वेळेला आम्हाला आमची वेळ साधायची असेल तर. बरं का? आता पहिली जी 25 वर्ष आहेत, ती 25 वर्ष म्हणजे कसं माहिती आहे का, त्या 25 वर्षांवर आमची नंतरची 75 वर्ष अवलंबून आहेत. बरोबर आहे ना? आता पश्चाताप करून चालेल का? 75व्या वर्षी पश्चाताप करून चालेल का? त्या टायमाला शिकलो असतो तर बरा झाला असता. ते त्या टायमाला होता, 25 वर्षाच्या आधी. समजतंय ना? 25 वर्षापर्यंत जे आम्ही कार्य करतोय ना, त्याच्यावर आमचे व पुढचे मिळालेच जर, तर 75 वर्ष अवलंबून आहेत, त्याच्यावर अवलंबून आहेत. बरं का? आता कितीतरी माणसं, आता परवा बघा मला एका ठिकाणी प्रवचन होतं, ते बाबा माझ्या जवळ येऊन बसले आणि काय म्हणतात माहितीये, मला तलाठ्याचा कॉल आला होता त्या टायमाला, मी जुनी 7वी आहे. बरं का? बरंच आधी 2-4 सांगितलं त्यांनी मला, 2-4 चांगल्या चांगल्या नोकऱ्या. नाही म्हणजे आम्ही शेतकरी मोठे ना. बरं का? पाटील ना आम्ही, बाप पण बोलायचा नोकरी नाही करायची आपल्याला. आता बोलतो पस्तावता, माझ्या टायमाचीच लोक बोलतो लागली ना, आता पेन्शन घेतात, मस्त की आराम मध्ये खातात, आराम मध्ये जगतात. विषय काय आहे फक्त लक्षात घ्या. कदाचित इथे बसलेले पण माझे बाबा असे अनेक असतील कदाचित, पण तो ती वेळ होती, आता पश्चाताप करून चालणार नाही. अर्थात 25 वर्षे जे अगोदरचे आहेत ते महत्वाचे असतात. आणि विषय काय माहिती आहे का, जे संस्कार तुमच्यावर त्या वेळेला होतात ना, त्याच पद्धतीने तुमच्याकडून पुढे कर्म घडतात. बरोबर आहे ना? लहान असतानाच रोपट्याची आम्हाला काळजी घ्यावी लागते. बरोबर आहे ना? ज्या वेळेला आम्ही भात वगैरे लावतो ना, ज्या वेळेला आम्ही ते एखादं झाड वगैरे लावतो ना, लहान रोपटं आहे तेव्हाच काळजी घ्यायला लागते. त्याला व्यवस्थित खत पाणी, त्याची निगा, त्याचं संगोपन, त्याला वेळेवर कुठलं औषध वगैरे, कीड वगैरे जर पडली तर. एकदा ते मोठं झालं ना, सुरुवातीला आम्ही त्याची काळजी घेतोय ना, नंतर ते आम्हाला देतंय. तसं लहानपण आणि त्याच वेळेला संस्कार जे होतात ना, ते आम्हाला तारुण्यावस्थेमध्ये आणि वृद्धापकाळामध्ये त्याच प्रकारची कर्म आम्हाला पाहायला मिळतात. साधं उदाहरण आहे, जोपर्यंत मडक्याची माती ओली आहे ना, तोपर्यंत तिला आकार देता येतो. एकदा ती माती सुकली ना, की मग आकार देता येत नाही. बरोबर आहे की नाही? कुठल्या कारागिराला किंवा कुठल्या कुंभारदादाला असं वाटतंय का, मी जो मडका घडवतोय ना, त्या मडक्याचा आकार कसा पण आला तरी चालेल? वाटतंय कुठल्या कुंभारदादाला? कशाही प्रकारचा आकार आला तरी चालेल, वेडा वाकडा आकार आला तरी चालेल. तो जिथून माती मळायचं काम करतोय ना, तेव्हापासून त्याच्या मनामध्ये एकच विचार असतो की याचा अतिशय सुंदर असा चांगला मडका तयार झाला पाहिजे. बरं का? आता घडवणारा पण कुठल्या विचाराचा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. काय घडवणारा पण कुठल्या विचाराचा आहे त्याच्यावर अवलंबून आहे ना. 4थीच्या पोराला जर तुम्ही विडी पेटून आणायला सांगत असाल तर काय होईल बरं? पुढे कशाला, तो किचन मध्ये गेल्यानंतर बाबा विडी पेटवतो, हॉलमध्ये आल्यानंतर विजायला आल्यावर मग फुंकर मारतोय.
काय सुटका मारतोय आणि धूर काढायला आजोबांच्या समोर येतोय, तेव्हा आजोबा बोलतात, का रे काय केलं? म्हणे नाही, मध्ये आलो तेव्हा विजायला आलती ना, म्हणून परत पेटवली. तुम्ही पेटवता ना, तशी पेटवली. समजतंय ना? माणसाच्या विचारांवर सगळं अवलंबून आहे. आपलं जीवन जे आहे ते कशावर अवलंबून आहे? विचारांवर अवलंबून आहे. बरं का? विचारांवर अवलंबून आहे. एका कुंभार दादाने काय केलं माहिती आहे का? माती आणायला गेला तो आपल्या शेतामध्ये. आणि माती आणायला गेल्यानंतर माती खोदता खोदता त्याने विचार केला की ह्या मातीचं आपण काय करायचं? अतिशय चांगली माती आहे, मस्त माती आहे, भुसभुशीत, म्हणजे त्यांना जशी पाहिजे तशी माती आहे. थोडा पण खडा नाही, एवढा पण दगड नाही, बरं का? आणि अतिशय चांगल्या प्रकारची माती. मग त्याने विचार केला की ह्या मातीची जर आपण पणत्या, मडकी जर बनवली तर साधारणतः किती तयार होतील आणि किती पैसे मिळतील? अंदाज काढला त्याने. पण तो अंदाज काढता काढता पटकन त्याच्या मनामध्ये काय विचार आला माहिती आहे का? जर आपण ह्या मडक्याच्या, आपल्या ह्या मातीच्या चिलीम बनवल्या तर काय काय बनवल्या तर? कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? चिलीम. बरं, चिलीम जर बनवल्या तर? आणि मग त्याचा विचार पण बघा किती अगदी कशा पद्धतीचा विचार आहे त्याचा बघा. काय म्हणतोय तो? मडकी घ्यायला येतात त्यांना जर 100 सांगलं तर ती 50 पासून सुरुवात करतात. खरं आहे की खोटं आहे? तुम्ही जेव्हा मडकी घ्यायला जाता त्यावेळेला त्यांनी जर समोरच्यांनी 100 सांगितले त्या मावशीने, तर तुम्ही कुठून सुरुवात करता? मातीचा आहे त्याला कुठं काय लागताय? 50 ला दे. आणि घासगीस करून करून 80 ला घेऊन येता. खरं आहे की खोटं आहे? बरोबर आहे ना? चिलीम घेणारा घासगीस करीत बसल, त्याच्या तोंडातले शब्द निघला काय, हातावर पडले काय ना सटकला काय? खरं आहे की खोटं आहे? मग त्याने विचार केला की जास्त पैसे जर ह्या मातीचे मिळावेत असं वाटत असेल तर आपण काय करू? चिलीम बनवू. माती त्याने गाडीमध्ये भरली. गाडी घेऊन तो माती घेऊन घरी आला. त्याच्यामध्ये पाणी ओतलं. ती माती त्याने मस्त की अशी मळायला घेतली. ज्या वेळेला तो पायाने माती तुडवत होता ना, मळत होता ना, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये विचार आला, अरे नको, भले कमी पैसे मिळाले तरी चालतील, या मातीची आपण मडकीच बनवू. ऐकताय ना? कमी पैसे मिळाले तरी चालतील, पण ह्या मातीची आपण काय बनवू? मडकीच बनवू. आणि ऐका, मस्त की अशी सुंदर मडकी तयार झाली. तयार झाल्यानंतर काही मडकी विकली गेली आणि काही मडकी जी त्याच्या अंगणामध्ये अशी ठेवलेली होती ना, ती मडकी त्या कुंभार दादाकडे बघतायत, पाहतायत. आणि कुंभार दादाला विचारतायत, दादा, जेव्हा तू माती खोदायला गेला त्यावेळेला तुझ्या मनात काय विचार होता रे दादा? त्यावेळेला म्हणे, माझ्या मनामध्ये विचार होता चिलीम बनवायचा. दादा, तू माती गाडीमध्ये भरली, गाडीभर माती घरी घेऊन आला, तोपर्यंत तुझ्या मनामध्ये काय विचार होता? म्हणे चिलीम बनवायचा. मग म्हणे माती मळता मळता माझा विचार बदलला आणि त्याच मातीची मडकी घडवली मी. ऐका ना ते मडकं काय बोलतंय. दादा, जर ह्या मातीची तू चिलीम बनवली असती ना, तर ज्याच्या हातात गेलो असतो ना, ज्याच्या घरात गेलो असतो ना, मीही जळलो असतो आणि त्यालाही जाळलं असतं. पण आज तुझा विचार बदलल्यामुळे मडकं घडवलं. ज्याच्या घरात मी जातोय ना, मीही थंड असतोय आणि त्यालाही थंड करतोय. एक विचार बदलला तर त्याचं आयुष्य बदललं. आमचंही जर आम्ही विचार बदलला तर आमचं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. फक्त आमचा विचार बदलला पाहिजे. नेमकं काय होतंय माहितीये का? आम्ही प्रवचन बरीच श्रवण करतोय, खूप श्रवण करतोय, पण आमचे विचारच बदलत नाहीत. आम्ही वरच्या अंगाने बदलावं की आतल्या अंगाने बदलावं? आम्ही वरच्या अंगाने सुंदर असावं की अंतरंगाने सुंदर असावं? आम्ही वरच्या अंगाने सुशोभित दिसावं की अंतरंगाने सुशोभित दिसावं? आणि प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही कशासाठी प्रयत्न करता? वरच्या अंगाचा का आतल्या अंगाचा? जेव्हा कधीतरी आम्ही सकाळी उठल्याबरोबर आरशासमोर गेलो तर आमचा चेहरा आम्हालाच पाहत नाही ना, आमचं तोंड आम्हालाच पाहत नाही ना. कधीतरी आम्ही सकाळी उठल्याबरोबर जर आरशासमोर गेलो तर आम्ही दचकून उठतो, अरे मीच आहे का, दुसरं कोणी आहे? खरं आहे की खोटं आहे?
पण जेव्हा आम्ही रंगरंगोटी करतोय ना, जेव्हा आम्ही मेकअप करतोय ना, जेव्हा आम्ही सुशोभीकरण करतोय ना चेहऱ्याचं, त्यावेळेला एकदा काय आम्ही आरशा जवळ गेलो ना की परत परत त्या आरशात पाहतोय आम्ही. एकदा पाहून नाही होत आमचं. मेकअप केल्यानंतर एकदाच पाहून होतंय का? परत परत जातोय ना, परत परत आम्ही आम्हालाच पाहत असतोय. कारण आरसा हा चित्र दाखवतोय. ज्या दिवशी आरसा चरित्र दाखवेल ना, त्या दिवशी कदाचित आम्ही आम्हालाच पाहणार नाही. चित्राने सुंदर असावं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. ज्या दिवशी चरित्राने सुंदर असावं यासाठी प्रयत्न करू ना, त्या दिवशी आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आमचं जगणं वागणं सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आपला विषय बघा काय आहे. मडकं घडवणाऱ्या कुंभार दादाला कधीच वाटत नाही की मी घडवत असलेल्या मडक्याला कसाही आकार आला तरी चालेल. प्रामाणिकपणे तो चांगल्याच आकाराचा मडकं घडवायचा प्रयत्न करत असतो. बरोबर आहे. इथे बसलेल्यांनी प्रत्येकाने अंतःकरणपूर्वक विचार करा. कुठल्या बापाला असं वाटतंय की माझ्या मुलाने व्यसनाधीन व्हावं? वाटतंय? अजिबात नाही. कुठल्या आईला असं वाटतं की माझ्या मुलीने वेडी वाकडी वागावी? कधीच नाही. प्रत्येक कुंभार, आता आपण कुंभार समजू ना, मडकं घडवताना म्हणजे त्यांच्या मुलाचं संगोपन करताना, त्यांच्या मुलांना सांभाळताना, त्यांच्यावर संस्कार करताना, त्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येक आई वडिलाला असं वाटतंय की ह्या मडक्याला आकार चांगला आला पाहिजे. किती चांगला? आयुष्यामध्ये आम्हाला जसं वागता आलं नाही ना, आम्हाला जसं जगता आलं नाही ना, त्यापेक्षा सुंदर आमच्या मुलांनी जगावं, आमच्या मुलांनी वागावं, असं प्रत्येक आई वडिलांना प्रामाणिकपणे वाटत असतंय. पण तरी सुद्धा काही वेळेला मडकी वेडी वाकडी होतात ना. काय? तरी सुद्धा काही वेळेला मडकी वेडी वाकडी, एखाद्याला आकार वेडा वाकडा जातोय की नाही, निर्माण होतोय की नाही. आई वडिलांचा दोष नसतो. कारण आई वडील संस्कार करण्यामध्ये आणि मार्गदर्शन करण्यामध्ये कधीच कमी पडत नाहीत. कधीच कमी पडत नाहीत. बरं का? त्याला कारण काय माहिती आहे का? आपला विषय असा आहे, 25 वर्षांपर्यंत तुमच्यावर जे संस्कार होतात ना, तुम्हाला जे मार्गदर्शन मिळतंय ना, तुम्ही जे शिकताय, तुम्ही जे शिक्षण घेताय, त्याच्यावर पुढचे 75 वर्ष तुमचे अवलंबून आहेत. 75 वर्ष अवलंबून आहेत. बरं का? आणि मग एकदा काय त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे संस्कार झाले ना, चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळालं ना, की मग तारुण्यामध्ये आम्ही कसं वागावं, कसं जगावं हे आम्हाला कळतंय. बरं का? तारुण्यामध्ये आम्ही कसं वागावं, कसं जगावं हे आम्हाला कळतंय. खरं तर आज आम्ही जे प्रवचन श्रवण करतोय, आम्ही जे धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करतोय, देवकार्याचं आयोजन करतोय, धर्मकार्याचं आयोजन करतोय. बरं का? अधिक करून ह्या प्रवचन श्रवणाची गरज, कीर्तन श्रवणाची गरज, संतांच्या विचाराची गरज तरुणांना आहे की वृद्धांना आहे? आमचं गावाचं भविष्य कोणावर अवलंबून आहे? आमच्या तालुक्याचं भविष्य कोणावर अवलंबून आहे? आमच्या देशाचं भविष्य कोणावर अवलंबून आहे? तरुणांवर. म्हणून खऱ्या अर्थानं चांगले विचार ऐकण्याची गरज कोणाला आहे? संतांचे विचार, धर्मकार्याचे विचार, देवकार्याचे विचार श्रवण करण्याची गरज कोणाला आहे? पण तेच आज संध्याकाळच्या टायमाला धरून आणावे लागतात. त्याला कारण काय? कुठे गुंतलेत आपले तरुण? कुठे अडकलेत आपले तरुण? आहेत कुठे? प्रत्येक तरुणाने कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे वागावं याचं एक आदर्शयुक्त उदाहरण, आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा आदर्श घ्यावा ना, स्वामी विवेकानंद. लहानपणापासून धर्मकार्याची आवड, लहानपणापासून देवकार्याची आवड, प्रभू रामचंद्रांच्या नामस्मरणाची आवड, महादेवांच्या नामस्मरणाची आवड, अखंड भगवान श्रीकृष्णांचं नामस्मरण करणार, अशा प्रकारे त्यांचं जीवन होतं, अशा प्रकारे त्यांचं राहणं, जगणं, वागणं होतं. बरं का? एकदा नामस्मरणाला सुरुवात झाली ना की तल्लीन व्हायचे, रममाण व्हायचे. स्वामी विवेकानंद चरित्रामध्ये वाचण्यात आलं की एकदा काय झालं, आई शोधते, नरेंद्र गेला कुठे? बाप शोधतोय, वडील शोधतायत, नरेंद्र गेला कुठे? घरातले सगळे शोधतायत, नरेंद्र गेला कुठे? सगळं घर बघितलं, सगळं शेजार बघितलं, गाव संपूर्ण बघितलं, नरेंद्र काही दिसेनासा, दिसत नाही. कुठे गेला असा विचार करायला लागले. तेवढ्यात घरातल्या कोणाच्या तरी निदर्शनात आलं
की देवखोली जी आहे आपली ती बंद आहे. देवखोली बंद आहे आणि आतून बंद आहे. म्हणून त्यांनी आवाज देण्याचा प्रयत्न केला, पण आतून काही आवाज येत नाही. कडी वाजवण्याचा प्रयत्न केला, आतून काही आवाज येत नाही. शेवटी ती कडी उघडण्याचा प्रयत्न केला आणि ज्या वेळेला तो दरवाजा उघडला गेला ना, त्या वेळेला बघितलं तर स्वामी विवेक